गड्डा वाचवताना पाठी पण बघा थोडं. नाही आता माझं नुकसान झालं असतं आत्ता. हा नो प्रॉब्लेम. चला झालं असतं नुकसान झालं असतं. बघू शकता मित्रांनो इथे सेटअप वगैरे रेडी झालेला आहे आणि अचानक आता एक प्लॅनिंग बनलेलं आहे. तर कुठे जायचं प्लॅनिंग आहे काय तसा काय बोललेलं नाही. तो माझे ग्लोव्ज राहिले, ग्लोव्ज घेऊन येतो पटपट पटपट, म्हणजे कसं व्हिडिओमध्ये बघायला पण छान वाटेल. पावसाच्या सुरुवातीला चिखल चिखल फक्त चिखल. आणि आपण इंस्टा 360 इथे समोर लावलेला आहे. बहुतेक मित्रांनो विजन क्लिअर नसेल आणि टायमिंग झालेला आहे 4 वाजलेले आहे. तर पटपट जाऊया. आपल्याला इथून जवळजवळ 60 किलोमीटर जायचं आहे. आता भाऊला लोकेशन विचारलं तर भाऊ सस्पेन्समध्ये लोकेशन त्याला मला सांगितलेलं नाही आहे. दीपक आहे जो माझ्या गोव्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, जो माझ्यासोबत गोवा राईड करायला होता. आणि गावी आलो म्हणजे मित्रांनो मराठीमध्येच हा व्हिडिओ झाला पाहिजे असं माझं स्वतःचं कॉन्सेप्ट असतं. रहा नाही जाता. तर त्यानुसार आता आपण मराठीमध्येच व्हिडिओ बनवायचा आहे. जाऊया आता. जास्त काय बोलत नाही, लोकेशन वगैरेच तुम्हाला शो करेन. थोडेफार सिनेमॅटिक्स वगैरे काय असतील तर तेच दाखवूया. आता आपण आहोत माझ्या गावी, म्हणजे काशिळगाव, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. रोडच्या बाजूलाच घर आहे. माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये वगैरे माझे जे जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांनी पाहिले असेल की रोडच्या बाजूलाच माझं घर आहे. तर आता तिथून अचानक आमचं ठरलेलं आहे की आता आपण जायचं आहे कुठेतरी राईडला. आता टाईम आपल्याकडे जास्त नाही आहे, म्हणजे जवळपासच कोणतं तरी लोकेशन सर्च करायचं आणि तिकडेच जायचं ठरलेलं आहे. ओ माय गॉड, ऑफ रोडिंग पॅच. हो ॲक्सिलरेशन थोडंसं जास्त झालं ना मित्रांनो की टायर थोडासा स्लिप झाल्यासारखा होतो, कारण की चिखल वगैरे भरपूर आहे. आता उंबरज गावातून आम्ही युटर्न मारून ब्रिजच्या खालून पाटण साईडला चाललेलो आहोत. अजून पण मला सस्पेन्समध्येच ठेवलेलं आहे. त्यानं काय सस्पेन्स आहे तो सांगतच नाही. कुठे जायचं आहे, कोणत्या लोकेशनला जायचं आहे माहीतच नाही मला. आता बघूया भाऊ कुठे घेऊन चालला आहे. हे आपलं उंबरज आहे, आपल्याला मार्केट वगैरे उंबरजचंच भेटतं. हा पाटण रोड आहे मित्रांनो सरळ. चलो 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 चलो. बघू शकता मित्रांनो फक्त 10 मिनिटामध्ये अशा लोकेशनला पोचलो आहे की दोन्ही बाजूने ग्रीनरी वगैरे आहे आणि थोडासा हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. आणि मध्ये मध्ये थोडासा रोड बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे मी स्लो चाललो आहे. पण दीपकचं काय स्पीड कंट्रोलला येत नाही आहे. तो तर पळतोय भाई एकदम फास्ट. आता तो तर दिसत पण नाही मला किती लांब गेला तो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. बघू शकता कॅमेऱ्यात पण दिसत नाही तो पुढे किती लांब आहे तो. खूप रस्ता खराब असल्यामुळे, खूप नाही आहे पण आहे, खराब आहे. जर आपण स्पीडला असेल आणि पटकन खड्डा वगैरे आला तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं लिमिटमध्येच चालतोय. गावी तर सर्व असंच असतं मित्रांनो. आता थोडासा डिस्प्ले वगैरे क्लिअर नसेल तुम्हाला दिसत पुढून. इंस्टाचा फुटेज हवा आहे तर हे सगळं केलं पाहिजे. तो बघा दीपक दिसतोय. गाड्या पण बघा कशा लेफ्ट राईट खड्डे वाचवण्यासाठी. प्यार मोहब्बत से चलो. डॉगी 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 बाय. बच के कुत्र्यापासून सावधान. बघू शकता एसटी महामंडळ.
स्लो 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 स्लो, शार्प टर्न. अशा टर्नवरती गाडी स्लिप होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवण्यासाठी काय काय करावं लागतं. चलो, मला वाटतं आता चिपळूण साईडला राईट टर्न घ्यायला घेतला आहे. बघू शकता चिपळूण इथून सरळ आहे. आता किती किलोमीटर ते मी पाहिलं नाही, पण लास्ट टाईम आलो तेव्हा ना मित्रांनो खूपच रोडचं काम चालू होतं. एकदम खराब रोड होता हा, चांगला नव्हता रोड एवढा. आता तर चांगला झालेला आहे, दिसतोय तर चांगला. काय भाऊ सस्पेन्स खेळतोय काय माहीत. ऐसा बचके भागो. हो आजी, आजीने कागद घेतला. आजीला लेफ्ट राईटचं दिसतंय की नाही काय माहीत. ऑफ रोडिंग चालू. बापरे, एवढा का रस्ता खराब आहे ते. दीपक गेला धन धन धन. आपल्याला नाही जाता येत ना. भाऊ तुम्ही कोण आहे ते बघत नाहीये. पेट्रोल पण 67 ची रेंज दाखवत आहे आपल्याला. आय थिंक सो पेट्रोल पण भरावं लागेल आपल्याला पुढे जाऊन. हे पाटण आहे ना, हे पाटण आहे ना. चला पाटणमध्ये पोचलोय. भाई खड्डा वाचवत होता का काय रे तो. थोडक्यात वाचलो, नाही तर सगळं फुटलं असतं माझं. तो खड्डा खत्म, बाय टाटा गुड बाय गया वाचवत होता वाटतं. हा तर बघ ना, अजून पण खड्ड्याच वाचवतोय. गड्डा वाचवताना पाठी पण बघा थोडं. नाही आता माझं नुकसान झालं असतं आता. हा नो प्रॉब्लेम. चला, चांगली लोक असल्यानंतर विनाकारण भांडायचं नसतं. अच्छा, सॉरी बोलले, विषय संपला. झालं असतं, नुकसान झालं असतं. पण काही लोक उर्मटपणे बोलतात तर त्यांच्याशी आर्ग्युमेंट करणं बनतं. बापरे, एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग आहे. बघू शकता आता डोंगर वगैरे चालू झालेले आहेत मित्रांनो. भाई किती सस्पेन्स करेल काय माहीत. आता आपण पाटणपासून पण 10 किलोमीटर वरती आलेलो आहोत. तर ऑफ रोडिंग वगैरे भरपूर काही काही करत करत आपण आता लोकेशनला पोचतोय. आता लोकेशनच सस्पेन्समध्ये आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मी. आय थिंक सो मला असं वाटतं तिकडे पोचायची त्याला घाई खूप आहे. म्हणजे आय थिंक सो लोकेशन वगैरे काही क्लोज होत असेल किंवा काय असा सीन असेल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे तो गाडी फक्त पळवतोय. वरचीवर आपल्याला साफ करावा लागतोय, कारण की पाणी जे आहे रोडचा जो चिखल आहे तो खूप उडतोय गाडीवरती. आणि तसंच आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवरती बघू शकता. भाईसाब ऑफ रोडिंग बोललं ना मित्रांनो, गाडी नको नको वाटते. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. कारण की पूर्ण असं हातांवरती आणि शोल्डरवरती प्रेशर येतो. आणि ज्यावेळेला हायवे वगैरे असेल तेव्हा काय वाटत नाही, पण असं ऑफ रोडिंग पॅच आला की भाई साहब. चला रेन मोडवरती टाकूया. बघू शकता नदी आपल्या सोबतच चाललेली आहे मित्रांनो. खूप पाणी आहे नदीला. एकदम माती आहे पाणी, कारण की वरती कुठे पाऊस होत असेल किंवा चिखलाचं पाणी, त्याच्यामुळे पूर्ण पाणी हे चिखलासारखंच दिसत आहे. आणि नदीच्या सोबतच चाललेलो आहे. आता माहीत नाही कुठे चाललो आहे. डॉगी ऑफ रोडिंग
अँड नदी. बघू शकता रस्त्यामध्ये असं काम वगैरे चाललेलं आहे. तर समोरच्या गाडी येईपर्यंत आपल्याला इथे थांबायचं आहे. त्या आल्याच्या नंतर आपण पुढे जायचं आहे. अजून काम चालू आहे. बरंच वर्ष झालं बघतोय हा रस्ता. मी आठवतोय मला 2 या 3 वर्षापूर्वी चिपळूणला गेलं तेव्हा या रोडचं काम चालू होतं. तरी मला वाटतं 70-80% काम झालेलं आहे आणि 20% काम बाकी असेल. मध्ये मध्ये पॅचवर्क आहे. तर गोप्रोची बॅटरी पण आपली खूप वीक आहे, त्याच्यामुळे त्याला आता सांभाळूनच शूट करावं लागेल. कारण की प्री प्लॅनिंग नव्हतं मित्रांनो. आता इकडे यायचं प्री प्लॅनिंग नव्हतं, त्याच्यामुळं गोप्रोची बॅटरी पण प्रिपेअर नाही आहे. बघूया आता. आपण पॉवर बँक वगैरे आणलेला आहे आपल्या बॅगेतच आहे, त्याच्यातच आपण आता काहीतरी करू. आता पाऊस वगैरे चालू झालेला आहे मित्रांनो आणि गेले 1 तासामध्ये मला वाटतं 20 ते 25 मिनटं झाला आम्ही ऑफरोडिंगच करतोय. आणि नदी बघू शकता सोबतच चाललेली आहे. तर कोणती नदी आहे काय आहे काहीच माहीत नाही आहे आणि भाऊ काही सांगत नाही लोकेशन काय आहे. तर असाच पाऊस राहिला तर आता मला वाटतं रेनकोट घालावं लागेल मला, कारण की आपले गॅजेट्स वगैरे भिजतील. कॅमेरा वगैरे 360 काढावं लागेल मला आता. बघूया आता किती लांब आहे लोकेशन अजून माहीतच नाही आहे आणि टाईम झालेला आहे 5:05. तर बघूया ते ऑफरोडिंग कधी संपेल. जर माहीत असतं ऑफरोडिंग एवढं आहे तर एक दुसरी बाईक होती ट्रायम्फ 400 स्पीड 1 सेकंड जी माझ्या बहिणीच्या मुलाकडे आहे ती घेऊन आलो असतो. चला काय हरकत ना, आता जे आहे ते आहे. चला रेनकोट घालूया. टाईम झाला रेनकोट घालायचा. कोयना डॅमला आलेलो आहे. बघू शकता इकडे गवा आहे. हे सगळं प्राणी ना जंगलामध्ये असतात इथे टायगर. आता आपला गोप्रो इथे काढू शकत नाही कारण की खूप पाऊस आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी काहीतरी 6 वाजेपर्यंत एंट्री आहे. एंट्री पर पर्सन 20 रुपीज आहे इकडे. आता इथून आपल्याला कोयना धरणाचं व्ह्यू भेटणार आहे. ना दीपक बोलतो नाद पाहिजे फिरण्याचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे जेवढे पण प्राणी दाखवलेत ना ते जंगलामध्ये आहेत तिथे. हा हॅलो. अरे इको साऊंड आहे इकडे. याच्यामुळे का हे लावलेलं आहे त्याच्यामुळे. 10x झूम. आता आवाजात फरक पडला. इकडे बघू. हॅलो हॅलो इथे घुमतोय सेंटरला. आता बघू साऊंड. आता इकडे किती फरक पडतोय बघा साऊंडमध्ये. आता नॉर्मल साऊंड झाला माझा. हे कोयना धरण आहे. हा ती पलीकडे एक डोंगर आहे आणि ज्या डोंगरावरती आम्ही उभं बघू शकता. पाण्याची क्षमता वगैरे सर्व इथे मेन्शन आहे. व्हिडिओ पॉज करून बघू शकता तुम्ही. शिवाजी सागर जलाशय कोयना प्रकल्प. कोयनेला आपण मला वाटतं शाळेत असताना आलेलो का रे. कोयना सहल वगैरे असं काय नाही काय. सपना आया लक्षात तर येत नाही. हा तलाव आहे. हे पॉइंट आहेत. इकडे शूट वगैरे पूर्ण करू शकतो आपण. पूर्ण मोठं गार्डन आहे इकडे. पण आता प्रॉपर मला दाखवता येत नाही कारण की पाऊसच खूप आहे. आणि मुलांना खेळण्यासाठी इकडे स्लाइड्स वगैरे आहेत. सुंदर प्लेस आहे. झाडे कसली आहेत अशोकाची आहेत काय. आता मिसळ पाव वगैरे खावे इथे. खुशबू हॉटेल स्पेशल
स्पेशल मटन, जे सातारामध्ये फेमस आहे मटन. 3 पॉईंट पावसामुळे सोडले ना. उजळडे धबधबा, पाबळ नाळा धबधबा, गडसराई धबधबा. पण पाऊस खूप आहे ना, आपल्याला शूट पण करता येणार नाही, एवढा वेळ पण नाही. आता ऑलमोस्ट 6:30 वाजले तर, आणि रस्ता पण खूप खराब आहे. आता बघूया आता स्वाद कसा आहे. पटपट खाऊया आता, टाइमपास नाही करायचं, कारण नंतर रात्र झाली ना की आपल्याला गाडी चालवायला प्रॉब्लेम होईल. कारण की आपली आहे सुपर बाईक, बाईकची पण बुलेट आहे, त्यामुळे ऑफ रोडिंग बाईक कोणतीच नाही आपल्याकडे.